स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत ही मोहीम मतदार पुनर्निरीक्षण यादीचं काम केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत चालू झालेलं आहे. 21 जूनपासून याची प्रत्यक्षात सुरुवात शासनाच्या वतीने केली जाणार आहे. या SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादीचं पूर्णपणे परत सर्वेक्षण होणार आहे. तर या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी असेल, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी असेल, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, सर्वांनी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आपल्या नांदेडचे खासदार जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, लातूरचे खासदार आपले डॉक्टर शिवाजीराव काळगे, माजी आमदार ईश्वरराव भोशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली SIR अंतर्गत कंधार तालुक्यामध्ये हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनजागरण मोहीम या ठिकाणी आम्ही करणार आहोत. कंधार तालुक्यामधील 148 बूथांचे BLA काँग्रेस पक्षाच्या वतीने नेमून या सर्व BLAची यादी तहसीलदार कंधार यांना देण्यात आलेली आहे. आणि या सर्व BLA काँग्रेस पक्षाचे BLA या सर्वेमध्ये सोबत राहून मतदार यादीचं सर्वेक्षण व्यवस्थितपणे करून घेणार आहे. तर माझी कंधार लोहा तालुक्यातील सर्व मतदारांना विनंती राहील की आपण या बाबतीत अत्यंत जागरूक राहायचे, कारण का मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा, काँग्रेस विचाराचा, सेक्युलर विचाराचे मतं वगळण्याचा या ठिकाणी मोठा डाव आहे. तर तो जर डाव हाणून पाडायचा असेल तर आपल्या काँग्रेस पक्षाच्या सर्व BLAने, इतर पक्षाचे जे सेक्युलर आहेत, महाविकास आघाडीतले पक्ष आहेत, त्यांनी अत्यंतपणे जागरूक राहून या ठिकाणी आपलं काम करून आपले मतदार या ठिकाणी परत कशी नोंदणी होईल या पद्धतीने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. राहिला दुसरा महत्त्वाचा मुद्दा, SIR अंतर्गत शासन त्यांनी आवाहन केलं की प्रत्येक पक्षाला की तुमची BLA द्या. आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं कंधार तालुक्यातील 148 बूथांची आम्ही पूर्ण यादी BLAची तयार करून माननीय तहसीलदार साहेब कंधार यांना दिलेली आहे. आणि भविष्यामध्ये 21 तारखेच्या नंतर आमचे सर्व BLA प्रत्येक गावोगाव या बूथावर जाऊन त्या कर्मचाऱ्यासोबत मतदार सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतील, आपले मतदार नोंदून घेतील. आणि तसंच मतदारांनाही माझं सांगणं आहे की सर्वात अगोदर ग्रहभेटी ज्यावेळेस होतील 21 तारखेच्या नंतर, त्या ग्रहभेटीच्या वेळी प्रत्येक मतदारांनी होईल तो शक्य तेवढं किमान आपल्या कुटुंबातील 1-2 माणसं तरी आपल्या घरामध्ये थांबा. कारण का कुठलं तरी कारण शोधून या ठिकाणी मतदान कमी करण्याचा डाव या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आहे. ते जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपल्याला अत्यंत जागरूकपणे राहावं लागेल. मतदान ज्यांचं वगळण्यात आले त्याच्या बाबतीत नंतर संधी मिळेल न मिळेल त्या बाबतीतही आपण लढा देऊ. पण माझं म्हणणं एक आहे की या बाबतीत आपण सर्वजण जागरूक राहा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं अत्यंत मोठ्या प्रमाणावर चला उठा जागे व्हा SIR संदर्भात हे एक मोठं अभियान संबंध महाराष्ट्रावर राबवल्या जात आहे. आणि त्याच एक अभियानाचा भाग म्हणून कंधार तालुक्यामध्ये या अभियानाची आज सुरुवात करण्यात येत आहे. यादी दिलेली आहे. लवकरच आम्ही या सर्व BLAची बैठक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर BLAंना थोडं प्रशिक्षण देऊन सर्व BLA आम्ही या ठिकाणी मतदार यादीच्या सर्वेक्षणासाठी कामाला लावणार आहोत. संबंध भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई आणि पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस याचे भाव अत्यंत मोठ्या प्रमाणावर या मोदी सरकारने, महाराष्ट्र सरकारने वाढवलेले आहेत, ज्याचा की सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत मोठा फटका बसत आहे. आणि आपण पाहत आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये, कंधार तालुक्यामध्ये, लोह्यामध्ये की अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. कुठंतरी एखाद्या पंपावर डिझेल, पेट्रोल उपलब्ध आहे आणि त्याही ठिकाणी 10-10 किलोमीटर, 5-5 किलोमीटरच्या मोठ्या रांगा आहेत. आणि अशा रांगा असताना त्या ठिकाणी अक्षरशः डिझेलसाठी मारामारी झाल्याचे कित्येक जागचे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत. ह्याच्या बाबतीत हे सरकार कुठल्याच प्रकारचं काही करायला तयार नाही.
काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मागणी करतो की तात्काळ ही जी भाववाढ करण्यात आलेली आहे इंधनची, गॅसची, ही भाववाढ तात्काळ मागे घ्यावी आणि नागरिकांना डिझेलचा, गॅसचा, पेट्रोलचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा. कारण का आता पेरणीचं सीझन सुरू होत आहे. शेतकऱ्यांना जी ट्रॅक्टरसाठी, बाकी इतर अवजारासाठी जी डिझेल लागते, ते सुद्धा डिझेल कालपासून कॅनमध्ये देण्याचं बंद केले. हे सुद्धा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. याच्या बाबतीत शासनानं तात्काळ दखल घेऊन हे सर्व सुरळीत करावं आणि या बाबतीत लवकरच काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन आम्ही माननीय तहसीलदार कंधार यांना देणार आहोत. आंदोलनाच्या प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळे यांनी कांदा आंदोलन उभं केलं होतं. हो. आणि त्या आंदोलनामुळं त्या आंदोलनाच्या त्या स्पीचमुळे त्यांच्या सत्ताधारी पक्षातील आमदार असतील, मंत्री असतील, त्यांच्यावर टीकेची झोड उठवलेली आहे. आपण पाठराखण म्हणण्यापेक्षा प्रदेश अध्यक्षाच्या बाजूला कसा काय सांगणार महाराष्ट्राला? महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय सपकाळ साहेबांना काल त्या ठिकाणी अटक करण्यात आली. काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी जे आंदोलन केलं अत्यंत रास्त असं आंदोलन होतं, जे की कांद्याचा भाव काही दिवसापूर्वी 50-60 रुपयापर्यंत होता. आज कांद्याचा भाव ₹1 किलो, ₹2 किलोपर्यंत आला आणि शासनानं सुद्धा याच्या बाबतीत कुठलं कांदा खरेदी केंद्र चालू केलं नाहीत ना, कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी काही धोरण राबवलेलं नाही. त्याच्यामुळं ही त्यांची भूमिका अत्यंत रास्त आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे त्यांच्या सोबत आहोत.